आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करणार. विविध क्षेत्रातल्या नामवंत आणि कर्तृत्ववान महिला संमेलनात सहभागी होणार. नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक संसदेत एकमुखानं मंजूर व्हावं यासाठी पाठिंबा देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व सभागृह पक्षनेत्यांना लिहिलं पत्र. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार. आज गुजरातमध्ये राजकोट एम्सच्या पहिल्या पदवीदान समारंभाला राहणार उपस्थित. अमेरिका इराण चर्चा निष्फळ ठरल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीत इराणला टोल देणाऱ्या जहाजांनाही आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात रोखण्याचा ट्रम्प यांचा इशारा. हा तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची रशियाची तयारी. पश्चिम आशियातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित असल्याची पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. नागपूर शहरातले विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. आणि तब्बल 60 वर्षांनी आशियाई बॅडमिंटन पुरुष एकेरीत आयुष शेट्टीनं पटकावलं रौप्यपदक. नमस्कार. 8:30च्या